स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी कथामध्ये. चला आजच्या कथेला सुरुवात करूया. रुद्राय म्हणतो, काका काकू आणि आत्या चला जेवण करूया. आनंदजी म्हणतात, हो बाळा तुम्ही पुढे चला, आम्ही येतो. रुद्राय म्हणतो, येतो नाही, तुम्ही आणि काकू आत्ताच चला. ते काही बोलण्याआधीच रुद्राय त्या दोघांना तिथून पाठवून देतो. त्यांच्या गेल्यानंतर रुद्राय आत्यांसमोर हात जोडतो आणि मान खाली घालतो आणि त्यांना म्हणतो, मला माहिती आहे आत्ताच झालेल्या गोष्टीमुळे तुम्ही नाराज आहात. मी तुमची माफी मागतो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला चापटही मारू शकता. तुम्ही मोठे आहात, तुम्हाला तो अधिकार आहे. रुद्रायचं बोलणं ऐकून सुनीताजी थोड्या आश्चर्यचकित होतात. रुद्राय असंही करू शकतो याची त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती. त्या काहीच बोलत नाहीत. रुद्राय म्हणतो, मी मजाक करत नाहीये आत्या. सुनीताजी, त्या मुलीसाठी इतकं सगळं का? जणू काही त्यांना रुद्रायच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. रुद्राय म्हणतो, ती मुलगी माझी पत्नी आहे आत्या, आणि तिचा मानसन्मान म्हणजे माझाही मानसन्मान आहे. मला माहीत नाही की अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तुम्ही ईश्वरीला पसंत करत नाही, पण मी वचन दिलं आहे की मी नेहमी तिच्या मानसन्मानाचं रक्षण करीन. रुद्रायचं बोलणं ऐकून सुनीताजींचा राग निवळतो. तर दुसऱ्या बाजूला सगळे त्यांची वाट पाहत असतात. ईश्वरीला कुठेतरी माहीत असतं की सुनीताजी का आल्या नाहीत. तेवढ्यात सुनीताजी रुद्रायला म्हणतात, तुम्ही खूपच समजूतदार आहात. रुद्राय हसत म्हणतो, धन्यवाद आत्या. जर तुमचा राग शांत झाला असेल तर चला, मला खूप भूक लागली आहे. रुद्रायच्या बोलण्यात काय जादू होती कोण जाणे, पण सुनीताजींचा सगळा राग नाहीसा झाला होता. रुद्रायच्या बोलण्याने त्यांना त्यांच्या मुलांची आठवण झाली. त्या रुद्रायच्या गालावर प्रेमाने थाप देत म्हणतात, चला. त्यांचं बोलणं ऐकून रुद्राय त्यांच्यासोबत चालू लागतो आणि म्हणतो, माहीत आहे का आत्या, सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाही. खूप जोरात भूक लागली आहे. सुनीताजी त्याच्याकडे पाहत म्हणतात, काही खाल्लं का नाही? रुद्राय म्हणतो, कामामुळे वेळच मिळाला नाही. सुनीताजी म्हणतात, आजकालच्या मुलांना जेवणाचं काहीच भान राहिलेलं नाही, फक्त कामच दिसतं. आणि आता जेव्हा तुम्ही एवढी मोठी जबाबदारी घेतली आहे तेव्हा स्वतःचीही काळजी घ्यायला हवी. रुद्राय त्यांना म्हणतो, बरं आत्या, आता जेव्हा मी तुम्हाला भेटायला येईल तेव्हा तुम्ही मला तुमच्या हातचं काहीतरी बनवून खाऊ घालाल का? रुद्रायने बोलून तर टाकलं होतं, पण त्याला वाटत होतं की सुनीताजी नकार देतील. पण त्या म्हणाल्या, हो नक्की, का नाही. हे ऐकताच रुद्रायच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो. ते सगळ्यांजवळ पोहोचणार इतक्यात सुनीताजींना येताना पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. रुद्राय त्यांना म्हणतो, आत्या, कधी वेळ मिळाला तर तुमचा राग बाजूला ठेवून एकदा ईश्वरीच्या रिकाम्या डोळ्यात बघा. कदाचित तिचे डोळे तुम्हाला बदलून टाकतील. आपलं बोलणं संपवून रुद्राय ईश्वरीच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसतो. सुनीताजीही दीप्तीच्या शेजारी जाऊन बसतात. सगळे मिळून जेवण करतात. रात्रीचे 1 वाजले होते. अभिषेक आणि वैभव रुद्रायजवळ येतात. वैभव म्हणतो, यार आत्ता आम्हाला निघायला हवं. रुद्राय त्यांना म्हणतो, पण 1 वाजला आहे, आता रात्री कुठे जाणार? इथेच थांबा, उद्या सकाळी निघा. अभिषेक म्हणतो, नाही यार, आम्ही गाडीने आलो आहोत. आता निघलो तर उद्या सकाळी थेट आपल्या ड्युटीवर जाऊ शकू. रुद्राय त्या दोघांना म्हणतो, थांबलात तर जास्त बरं होईल. वैभव म्हणतो, अरे थांबू नकोस, पुन्हा भेटायला येऊस ना. रुद्राय त्यांना म्हणतो, बरं ठीक आहे. दोघे रुद्रायला मिठी मारतात. मग ईश्वरीला नमस्कार करून तिची भेट घेतात. त्यानंतर ते विशालजींना भेटतात, त्यांचे आशीर्वाद घेतात आणि मग ते लक्ष्मीजींकडे येऊन त्यांचे पाय स्पर्श करतात. वैभव म्हणतो, निघतो आंटी. लक्ष्मीजी म्हणतात, अरे बेटा, रात्री कुठे जाणार तुम्ही? इथेच थांबा, उद्या सकाळी जा. अभिषेक म्हणतो, नाही आंटी, पुन्हा कधीतरी आलो तर नक्की थांबू. आता माझी नोकरी नवीन आहे, त्यामुळे जास्त सुट्टी घेऊ शकत नाही. लक्ष्मीजी त्या दोघांना म्हणतात, बरं ठीक आहे, काळजीपूर्वक जा. थांबा, आम्ही रुद्रला बोलावतो. तेवढ्यात रुद्राय तिथे येतो. तो दोघांना सोडायला बाहेरपर्यंत जातो. तेव्हा वैभव म्हणतो, आज तू अगदी बरोबर केलंस रुद्र. अर्जुनही लगेच म्हणतो,
मी वहिनींना पाहिलं होतं त्यावेळी त्यांची नजर फक्त तुझ्यावरच होती. वैभव त्याच्या खांद्यावर हात ठेवत, खूप लवकर सगळं ठीक होईल रुद्र. कधी काही मदत लागली तर मला नक्की सांग. अभिषेकही त्याला मिठी मारत म्हणतो, हो, मी जरी दूर असलो तरी मला एक फोन कर. जे शक्य असेल ते नक्की करीन. रुद्राय म्हणतो, हो नक्की. तुम्ही सगळे आहात म्हणून मला फारशी चिंता नाही. त्यानंतर ते तिघे मित्र एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि मग ते दोघे तिथून निघून जातात. रुद्राय पुन्हा आत येतो. आनंदजी, सुनीताजी, सुमित्राजी आणि कबीरही निघण्याची तयारी करत असतात. रुद्राय त्यांच्याजवळ येत म्हणतो, तुम्ही सगळे कुठे चाललात? आज तुम्ही इथेच थांबणार आहात? आनंदजी म्हणतात, नाही बेटा, आम्ही गाडीने आलो आहोत. आजच सिहोरला निघणार आहोत. परवा एक महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे, त्याचीही तयारी करायची आहे. सुनीताजी रुद्रायला म्हणतात, हो बेटा, आता आम्ही निघायला हवं. लक्ष्मीजी म्हणतात, हे काही बरोबर नाही. एवढ्या रात्री तुम्ही कसे जाणार? सुनीताजी म्हणतात, आम्ही जाऊ आणि दीप्तीलाही परवा तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला जायचं आहे, त्यामुळे तिलाही तयारी करायची आहे. रुद्राय म्हणतो, बरं ठीक आहे, पण पुढच्या वेळी आलात तर थांबावंच लागेल. आनंदजी हसत म्हणतात, नक्की. रुद्राय कबीरला म्हणतो, भैया तुम्ही तरी थांबणार ना? तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही परत दिल्लीला जाणार आहात. कबीर म्हणतो, हो, उद्या मला परत जायचं आहे, त्यामुळे मी उद्या पहाटे 4-5 वाजता गाडीने निघेल. रुद्राय म्हणतो, मग थांबा ना, उद्या सकाळी जा. कबीर म्हणतो, नाही थांबू शकत, माझं सामान घरी आहे. रुद्राय म्हणतो, मग तुम्ही सिहोरहून जाणार की भोपाळहून? कबीर म्हणतो, जायचं तर भोपाळहूनच आहे, पण सामान भोपाळच्या घरी आहे म्हणून तिकडे जावं लागेल. रुद्राय म्हणतो, एवढीच गोष्ट? चला आपण आताच जाऊन तुमच्या बॅगा घेऊन येऊ. कबीर म्हणतो, पण. रुद्राय म्हणतो, काही पण बिन नाही भैया. लक्ष्मीजी लगेच म्हणतात, थांबा ना कबीर, आम्हा सगळ्यांना बरं वाटेल. कबीर ईश्वरीकडे पाहतो आणि मग थांबायला तयार होतो. कबीर सगळ्यांची भेट घेतो. आनंदजी ईश्वरीला भेटतात. रुद्रायही सगळ्यांना भेटतो. मग तो दीप्तीजवळ येतो आणि म्हणतो, साली साहेबा, हे काही बरं नाही. तुम्ही इतक्या लवकर आम्हाला सोडून जात आहात? दीप्ती हसत त्याला म्हणते, आम्ही तुम्हाला सोडून जात असलो जिजू, तरी तुमच्याकडे सगळ्यात मौल्यवान गोष्ट सोडून जात आहोत. रुद्राय म्हणतो, हे मात्र खरं आहे. बरं, आता पुन्हा कधी येणार? दीप्ती म्हणते, बघूया जिजू, कधी यायचं ते नंतर ठरवू. रुद्राय म्हणतो, जेव्हा यायची इच्छा होईल तेव्हा मला फोन कर, मी स्वतः तुला घ्यायला येईल. दीप्ती म्हणते, नक्की. आणि आता तुम्ही या ताईंना घेऊन आमच्या घरी. रुद्राय म्हणतो, येईन. मग आत्यांकडे पाहत, आत्या, माझं बोलणं लक्षात ठेवा. सुनीताजी म्हणतात, नक्की. त्यानंतर ते सगळ्यांचा निरोप घेऊन सिहोरसाठी निघून जातात. त्यांच्या गेल्यानंतर रुद्राय कबीरसोबत त्याच्या घरी सामान आणण्यासाठी जातो, तर दुसऱ्या बाजूला पायल, लक्ष्मीजी आणि लताजी तिथेच बसून गप्पा मारत असतात. अर्ध्या तासात ते दोघे परत येतात. सगळेजण अजूनही तिथेच बसलेले असतात. रुद्राय आणि कबीर त्या सर्वांजवळ येत म्हणतो, तुम्ही सगळे अजून झोपायला गेला नाहीत? लक्ष्मीजी म्हणतात, हो, आम्ही ठरवलं होतं की तुम्ही दोघे आलात की मगच आपल्या खोलीत जाऊ. रुद्राय म्हणतो, बरं, आता आम्ही आलो आहोत, तुम्ही सगळे जाऊन झोपा. मीही भैयाला त्यांच्या खोलीत सोडून येतो. लक्ष्मीजी म्हणतात, ठीक आहे. रुद्रायचं बोलणं ऐकून लताजी, दिनेशजी, रोहन आणि पायल आपापल्या खोलीत निघून जातात. लक्ष्मीजीही ईश्वरीला तिच्या खोलीत जाण्यास सांगून तिथून निघून जातात. विशालजी अजूनही सगळी अरेंजमेंट पाळत होते, त्यामुळे ते तिथेच होते. ईश्वरीही तिथेच बसलेली असते, तर दुसऱ्या बाजूला रुद्राय कबीरला त्याची खोली दाखवतो. कबीर म्हणतो, रुद्राय. रुद्राय त्याला म्हणतो, हो भैया. कबीर म्हणतो, थँक्यू, आज तू ईश्वरीसाठी जे काही केलंस त्यासाठी. रुद्राय हसत म्हणतो, भैया, तुम्हाला मला धन्यवाद म्हणायची गरज नाही, ती माझी पत्नी आहे. कबीर म्हणतो, माहीत आहे, आणि आता मी निर्धास्तपणे परत जाऊ शकतो. आता तूही तुझ्या खोलीत जाऊन आराम कर, खूप थकला असशील. रुद्राय म्हणतो, गुड नाईट. गुड नाईट. रुद्राय कबीरच्या खोलीतून बाहेर येतो. सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये गेलेले असतात. रुद्राय बाहेर विशालजींकडे येतो आणि म्हणतो, काका, तुम्ही आता जाऊन झोपा, बाकीचं काम उद्या होईल.
विशालजी त्याला म्हणतात, हो मीही आता जातोच आहे, तूही जा आणि सुनबाईंनाही घेऊन जा. रुद्राय म्हणतो, हो गुड नाईट काका. गुड नाईट. विशालजी म्हणतात. रुद्रायची नजर ईश्वरीकडे जाते. ती टेबलाजवळ मान झुकून बसलेली असते. रुद्राय तिच्याजवळ येतो. रुद्राय म्हणतो, ईश्वरी चला. ईश्वरीकडून कोणताही प्रतिसाद येत नाही. रुद्राय हळूच तिचा हात आपल्या खांद्यावर ठेवतो आणि तिला उचलून आपल्या कुशीत घेतो. रुद्रायने उचलताच ईश्वरीचे डोळे उघडतात, पण रुद्रायला हे लक्षात येत नाही. तो तिला घेऊन खोलीकडे चालू लागतो. ईश्वरीची नजर मात्र सतत रुद्रायवरच असते. तेवढ्यात रुद्राय तिच्याकडे पाहतो. तो तिला म्हणतो, ते तुम्ही झोपून गेल्या होतात. ईश्वरी म्हणते, मग तुम्ही मला उठवलं असतं. मी स्वतः चालत आले असते. रुद्राय तिला म्हणतो, तुम्ही थकले असाल म्हणून नाही उठवलं. ईश्वरी काही क्षण विचार करून, मला खाली उतरवा, तुम्ही थकाल. रुद्राय म्हणतो, नाही थकणार. ईश्वरी काहीच बोलत नाही. रुद्राय तिला खोलीत घेऊन येतो आणि पलंगावर बसवतो. रुद्राय म्हणतो, तुम्ही कपडे बदला, मीही जाऊन बदलून येतो. रुद्राय कपडे बदलायला जातो तर ईश्वरी आरशासमोर बसून आपले दागिने काढू लागते. रुद्राय पटकन आंघोळ करून काही वेळातच लोअर आणि टी शर्ट घालून बाहेर येतो. ईश्वरी मात्र अजूनही केसांमधील हेअर क्लिप्स काढण्यात गुंतलेली असते. रुद्राय येऊन सोफ्यावर बसतो. ईश्वरीच्या हातांना दुखू लागलं होतं, पण ती अजूनही सगळ्या क्लिप्स काढू शकली नव्हती. क्लिप्समुळे तिचे केस गुंतत होते. ती एक क्लिप काढण्याचा प्रयत्न करत होती, पण ती केसांमध्ये अडकत होती. रुद्राय हे सगळं शांतपणे पाहत असतो. तो उठून तिच्याजवळ येतो. रुद्राय तिचे हात हलकेच पकडतो आणि म्हणतो, मी काढतो. ईश्वरी त्याच्याकडे पाहत म्हणते, नाही मी काढेन. रुद्राय तिला म्हणतो, काही हरकत नाही, मी काढतो. तसंही जेव्हा एखादं काम आपण एकटे करू शकत नाही तेव्हा मदत घ्यायला हवी. मदत घेतल्याने कोणी लहान होत नाही आणि मदत केल्याने आपण कोणावर उपकारही करत नाही. ईश्वरी काहीच बोलत नाही. ती शांत बसून राहते. काही वेळातच रुद्राय तिच्या केसांमधल्या सगळ्या क्लिप्स काढून टाकतो. ईश्वरी उठून कपडे बदलायला जाते. रुद्राय पुन्हा सोफ्यावर जाऊन बसतो. काही वेळातच ईश्वरी कपडे बदलून बाहेर येते. रुद्राय काहीतरी विचारात हरवलेला असतो. तेवढ्यात ईश्वरी येऊन त्याच्या शेजारी बसते. रुद्राय तिच्याकडे पाहत म्हणतो, तुम्हाला काही हवं होतं का? ती म्हणते, नाही. काही क्षणानंतर ईश्वरी रुद्रायला म्हणते, थँक्यू. रुद्राय तिला म्हणतो, तुम्हाला थँक्यू म्हणायची गरज नाही. रुद्राय उठून स्टडी रूममध्ये जाऊ लागतो. तेवढ्यात ईश्वरी त्याचा हात धरते. रुद्राय मागे वळून आपल्या हाताकडे पाहू लागतो. ईश्वरीने त्याला थांबवलं आहे यावरच त्याचा विश्वास बसत नव्हता. तो काही क्षण आपल्या हाताकडे पाहत राहतो आणि मग ईश्वरीकडे पाहतो. ईश्वरी त्याच्याकडे पाहत म्हणते, तुम्हाला माझ्याकडे काही विचारायचं नाही का? रुद्राय म्हणतो, नाही, काही नाही. ईश्वरी म्हणते, तुम्हाला खरं जाणून घ्यायचं नाही का की आत्या माझा इतका तिरस्कार का करतात? रुद्राय म्हणतो, नाही. ईश्वरी म्हणते, का? रुद्राय म्हणतो, कारण जे काही कारण असेल त्यात तुमची चूक नसेल. ईश्वरी त्याला म्हणते, मला तुम्हाला ते कारण सांगायचं आहे. ईश्वरीचं बोलणं ऐकून तो तिच्यासमोर येतो आणि जमिनीवर गुडघ्यावर बसतो. तो तिचे दोन्ही हात अलगद आपल्या हातात घेतो आणि ईश्वरीच्या डोळ्यात पाहत म्हणतो, सांगा, तुम्हाला काय सांगायचं आहे? ईश्वरी त्याला सांगू लागते, आत्याचं बाबांवर खूप प्रेम होतं. लग्नानंतर बाबा बदलू नयेत म्हणून त्यांनी बाबांचं लग्न त्यांच्या सर्वात जिवलग मैत्रिणीसोबत म्हणजे माझ्या आईसोबत लावून दिलं. मी या जगात आल्यानंतर आई सतत आजारी राहू लागली. इतकं बोलून ती शांत झाली. मग रुद्राय म्हणतो, पण ही इतकी मोठी गोष्ट नव्हती की कोणीतरी कोणाचा इतका तिरस्कार करावा. ईश्वरी मग म्हणते, जेव्हा मी 1 वर्षाची होते तेव्हा आईचं निधन झालं. त्यावेळी आत्या घरीच होत्या. डॉक्टर घरी आले तेव्हा त्यांनी आत्यांना सांगितलं की त्यांनी आईला आधीच सांगितलं होतं की तिचं शरीर बाळाला जन्म देण्यासाठी पुरेसं सक्षम नाही आणि जर तिने तसं केलं तर तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. रुद्राय सिरियस चेहरा करत म्हणतो, ओ, तर हे आहे कारण. ईश्वरी म्हणते, हो, म्हणून
त्या माझा तिरस्कार करतात, कारण माझ्यामुळे आधी त्यांनी त्यांची सर्वात चांगली मैत्रीण गमावली आणि आता आपल्या भावालाही. ईश्वरीचा आवाज भरून आला होता. रुद्राय अजूनही तिचा हात हातात धरून बसला होता. रुद्राय तिला म्हणतो, एक दिवस मी सगळं ठीक करेन. ईश्वरी म्हणते, काश आज आई असती तर हे सगळं घडलंच नसतं. कदाचित मला इतका तिरस्कारही सहन करावा लागला नसता. शेवटचं वाक्य बोलताना ईश्वरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. रुद्राय पुढे सरकतो आणि आपलं कपाळ तिच्या कपाळाला टेकवतो आणि म्हणतो, बस आता रडायचं नाही. ईश्वरी रडत म्हणते, तुम्ही सुद्धा माझा तिरस्कारच करता. कोणी मला पसंत करत नसेल तर ते समजू शकते मी, पण इतका तिरस्कार? मी इतकी वाईटही नाही. ईश्वरीचं बोलणं ऐकून रुद्राय निशब्द होतो. त्याला स्वतःला आवरलं जात नाही. तो थोडा पुढे सरकतो आणि एक हात तिच्या पाठीवर ठेवतो आणि तिला आपल्याजवळ ओढून मिठीत घेतो. रुद्रायने तिला घट्ट मिठी मारलेली असते. रुद्राय तिला म्हणतो, नाही करत मी तुमचा तिरस्कार. ईश्वरी म्हणते, खरंच? रुद्राय तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणतो, खरं सांगतो आहे, तुमचा तिरस्कार मी कधीच करू शकत नाही. ईश्वरी आपले हात रुद्रायच्या पाठीवर ठेवते. रुद्रायने अजूनही तिला सोडलं नव्हतं. ईश्वरीच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते. रुद्राय तिला म्हणतो, रडणं बंद करा, नाहीतर मला माझ्या पद्धतीने तुम्हाला शांत करावं लागेल आणि मग तुम्ही माझा चुकीचा अर्थ काढाल. ईश्वरी काहीच बोलत नाही. ती फक्त रुद्रायपासून थोडी दूर होते. रुद्रायही तिला सोडतो. ईश्वरी मान खाली घालून बसलेली असते. तो तिचे अश्रू पुसतो आणि तिचे केस नीट करतो. मग तिचे हात आपल्या हातात घेतो आणि तिला म्हणतो, चला तुम्ही शांत झालात. मला वाटलं होतं की मलाच तुम्हाला शांत करावं लागेल. काही क्षणांनी तो म्हणतो, आता झोपा, 3 वाजले आहेत. ईश्वरी घाईघाईने म्हणते, मला झोप येत नाही. रुद्राय आपला चेहरा तिच्याजवळ आणत आणि खोडकरपणे म्हणतो, चला मग काहीतरी करूया. ईश्वरी थोडी गोंधळून म्हणते, काय? रुद्राय खोडकर हसत, जे तुम्हाला करायचं असेल ते. ईश्वरी म्हणते, ते मी माझा म्हणजे ते. रुद्राय हसत म्हणतो, चला एखादा पिक्चर पाहूया किंवा म्युझिक ऐकूया किंवा गप्पा मारूया. क्षणभर विचार करून रुद्राय तिला म्हणतो, पण तुम्ही काय विचार करत होतात? ईश्वरी घाईघाईने लगेच म्हणते, काहीच नाही. रुद्राय म्हणतो, बरं बेडवर आरामात बसा. तर सांगा, काय ठरवलं? पिक्चर, म्युझिक की गप्पा? ईश्वरी विचार करून म्हणते, पिक्चर पाहिला तर खूप वेळ लागेल. भैयाला 4 नंतर निघायचं आहे आणि म्युझिकही नको. माझं डोकं दुखतं आहे. रुद्राय म्हणतो, मी एक सुचू का? ईश्वरी म्हणते, रुद्राय खाली अंथरलेल्या मॅटवर एक लोकरीची चादर पसरवतो. मग बेडवरून 2 उशा आणून त्या चादरीवर ठेवतो. त्यानंतर तो ईश्वरीला खाली बसायला सांगतो. ईश्वरी तिथे बसते. रुद्राय हेअर ऑइलची बाटली घेऊन येतो. तो थोडंसं तेल हातावर घेऊन ईश्वरीच्या केसांना लावू लागतो आणि तिला म्हणतो, तुमच्याबद्दल काही सांगा. ईश्वरी त्याला म्हणते, काय सांगू, तुम्हीच विचारा. रुद्राय तिला म्हणतो, पुस्तक वाचायला आवडतात का तुम्हाला? ईश्वरी म्हणते, थोडेफार आवडतात. अशाच प्रकारे रुद्राय तिच्या आवडीनिवडी विचारत होता आणि स्वतःबद्दलही सांगत होता. थोड्या वेळाने ईश्वरी आपलं डोकं रुद्रायच्या पायावर टेकवते. थकव्यामुळे काही वेळातच बोलता बोलता तिला झोप लागते. रुद्राय तिच्याकडे पाहतो. तो तिला व्यवस्थित झोपवतो आणि तिच्यावर ब्लँकेट टाकतो. मग स्वतःही तिच्या शेजारी येऊन बसतो. रुद्राय शांतपणे तिच्याकडे पाहत बसलेला असतो. झोपेत ती खूपच निरागस दिसत होती. रुद्राय तिचा हात आपल्या हातात घेतो. तो एकटक तिच्याकडे पाहत राहतो. मग तो हळूच झुकून तिच्या कपाळावर चुंबन घेतो आणि नंतर बसून मोबाईल पाहू लागतो. आता सकाळचे 4 वाजले होते. कबीर उठून तयार होऊ लागतो. तेवढ्यात रुद्रायचा फोन वाजतो. रुद्राय लगेच कॉल उचलतो, पण त्या आवाजाने ईश्वरीची झोप मोडते. रुद्राय तिच्या केसांवरून हात फिरवू लागतो. फोन पायलचा असतो. रुद्राय म्हणतो, हो बेटा, काय झालं? पायल म्हणते, भाऊ, हॉस्पिटलमधून फोन आला आहे. मला हॉस्पिटलला जावं लागेल. मी पटकन तयार होते. बाकीचं नंतर सांगते.
रुद्राई म्हणतो ठीक आहे. रुद्राईचा हात अजूनही ईश्वरीच्या केसांवर असतो. ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते. ती उठत विचारते कोणाचा फोन होता. रुद्राई तिला म्हणतो पायलचा. तिला हॉस्पिटलला जायचं आहे. ईश्वरी म्हणते आत्ता यावेळी. रुद्राई म्हणतो काही हरकत नाही, मी तिला सोडून येतो. माफ करा तुमची झोप मोडली. ईश्वरी म्हणते काही हरकत नाही, उलट माफी तर मी मागायला हवी. मला झोप लागली होती काही क्षणांनी. ती म्हणते मी जाऊन फ्रेश होऊन येते. रुद्राई म्हणतो ठीक आहे. ईश्वरी बाथरूममध्ये जाते तर रुद्राई सगळं सामान आवरून खाली येतो. कबीर जवळजवळ तयार झालेला असतो. लक्ष्मीजीही तयार झालेल्या असतात आणि पूजा करत असतात. कबीर आपली बॅग घेऊन बाहेर येतो आणि लक्ष्मीजींकडे पाहतो. त्यांची पूजा जवळजवळ पूर्ण झालेली असते. तेवढ्यात रुद्राही खाली येतो. लक्ष्मीजी कबीरला पाहून म्हणतात तयार झालात का बेटा. कबीर म्हणतो हो, पण तुमची एवढ्या लवकर पूजा करूनही झाली. लक्ष्मीजी हसत म्हणतात हो, तुम्हाला जायचं आहे असं तुम्ही सांगितलं होतं ना, म्हणून आम्ही विचार केला की लवकर उठून तुमच्यासाठी काहीतरी बनवावं. कबीर म्हणतो सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. रुद्राई मागून येत त्याला म्हणतो या त्रासाची काहीच गोष्ट नाही. कबीर म्हणतो तूही उठलास. रुद्राई म्हणतो फक्त मीच नाही, ईश्वरी उठली आहे, ती तयार होत आहे. कबीर म्हणतो अरे, मी निघून गेलो असतो, सगळ्यांनी त्रास करून घेण्याची गरज नव्हती. रुद्राई त्याला म्हणतो इट्स ओके भैया, चिल करा. लक्ष्मीजी स्वयंपाकघरात निघून जातात तर ईश्वरी तयार होऊन खाली येते आणि लक्ष्मीजींजवळ येऊन उभी राहते. लक्ष्मीजी तिला म्हणतात बेटा, तू एवढ्या लवकर तयारही झालीस. ईश्वरी म्हणते हो आई. लक्ष्मीजी आणि ईश्वरी मिळून कबीरसाठी पटकन नाश्ता तयार करतात. तोपर्यंत पायलही तयार होऊन खाली येते. तेवढ्यात लक्ष्मीजी आणि ईश्वरी नाश्ता घेऊन बाहेर येतात. लक्ष्मीजी पायलला तिथे पाहून म्हणतात बेटा, तू का उठलीस. पायल त्यांना म्हणते आई, हॉस्पिटलमधून फोन आला होता, मला जावं लागणार आहे म्हणून. मग ती रुद्राईकडे पाहत म्हणते भाऊ, मी निघते. पायल निघणार इतक्यात लक्ष्मीजी तिचा हात धरतात आणि तिला म्हणतात एवढ्या घाईत कुठे, काहीतरी खाऊन मग जा. पायल म्हणते आई पण. लक्ष्मीजी तिला मध्येच थांबवत कोणतंही कारण नाही, थोडंसं खाऊन मग जा. पायल पटकन थोडंफार खाऊन घेते. तेवढ्यात रुद्राई तिला गाडीची चावी देतो आणि म्हणतो ही घे चावी. पायल विचार करत त्याला म्हणते भाऊ, रोहन दादा त्याच्या गाडीतून येईल, मग तुझी गाडी परत कोण आणणार. रुद्राई तिला लगेच म्हणतो मग चल, मीच तुला सोडून येतो. पायल त्याला म्हणते तू या थंडीत कुठे येणार, मी मॅनेज करेन. रुद्राई म्हणतो तुला मॅनेज करून दाखवू का. कबीरचाही नाश्ता झालेला असतो. तो दोघांचं बोलणं ऐकून म्हणतो इफ यू डोंट माइंड, मी तिला सोडून देतो. पायल तर आश्चर्याने कबीरकडे पाहू लागते, कारण तो स्वतःहून तिला सोडायला तयार झाला होता. रुद्राई कबीरकडे पाहत त्याला म्हणतो तुम्हाला उशीर तर होणार नाही ना. कबीर म्हणतो नाही होणार. रुद्राई म्हणतो आर यू शुअर भैया. कबीर म्हणतो आय एम. रुद्राई म्हणतो ठीक आहे. पायल काहीच बोलत नाही. कबीर लक्ष्मीजींच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतो. मग तो रुद्राईला भेटतो. त्यानंतर तो ईश्वरीजवळ येऊन तिला मिठी मारतो आणि म्हणतो स्वतःची काळजी घे बच्चा, काही अडचण आली तर मला फक्त एक फोन कर, ठीक आहे ना. ईश्वरी हसत म्हणते ओके भैया. कबीर आपली बॅग घेऊन गाडीपाशी येतो. तो बॅग मागच्या डिक्कीत ठेवतो आणि ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो. पायलही त्याच्या शेजारच्या सीटवर येऊन बसते. रुद्राई पायलला म्हणतो पोहोचल्यावर मला मेसेज कर. पायल म्हणते हो भाऊ. कबीर गाडी सुरू करतो. दोघेही शांत बसलेले असतात. कबीरचं लक्ष गाडी चालवण्यावरच होतं तर पायल काहीतरी विचारात हरवलेली असते. अर्ध्या तासात ते दोघे पायलच्या हॉस्पिटलसमोर पोहोचतात. रस्त्यावर दाट धुके पसरलेलं होतं, त्यामुळे हॉस्पिटलही नीट दिसत नव्हतं. आता हॉस्पिटल फक्त काही पावलांच्या अंतरावर होतं. कबीर आणि पायल दोघेही गाडीतून खाली उतरतात. दोघेही काही क्षण तिथेच उभे राहतात. बोलायचं तर खूप काही होतं, पण सुरुवात कुठून करावी हे दोघांनाही समजत नव्हतं.
पायल कबीरला म्हणते थँक्यू. कबीर म्हणतो काही हरकत नाही, तसं हॉस्पिटल समोरच आहे, तू एकटी जाशील का की मी सोबत येऊ? पायल काहीच बोलत नाही. ती कबीरच्या जवळ येते. कबीरला काही समजण्याआधीच ती आपले डोळे मिटते आणि त्याच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेते. पायलच्या कृतीने कबीर पूर्णपणे आश्चर्यचकित होतो. त्याला काय बोलावं हे सुचत नाही. पायल त्याच्या तोंडाकडे पाहत म्हणते थँक्यू कबीर, मला इतकं सहन केल्याबद्दल. माहिती आहे भावाच्या लग्नामध्ये मी तुला खूप त्रास दिला आहे, पण मी फक्त एक प्रयत्न करत होते, कदाचित काहीतरी बदलू शकेल म्हणून. पण आज तू निघून जात असताना मला जाणवतंय की तुझ्या मनात माझ्यासाठी कधीच तशा भावना नव्हत्या आणि आज मी तुझ्याजवळ आले ती शेवटची वेळ होती. आजपासून मी तुला कधीच त्रास देणार नाही. स्वतःची काळजी घे आणि आनंदात राहा. पायलच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं. आता तिच्यासाठी कबीरसमोर थांबणं खूप कठीण झालं होतं. ती लगेच मागे वळते आणि एकदाही मागे न पाहता तिथून निघून जाते. तर कबीर अजूनही तसाच उभा असतो. तो फक्त पायलला जाताना पाहत राहतो. त्याला काय रिॲक्ट करावं तेच कळत नाही. पायल मोठमोठी पावलं टाकत हॉस्पिटलमध्ये निघून जाते. ती थेट आपल्या केबिनमध्ये जाते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. ती पटकन आपला चेहरा नीट करते. तेवढ्यात ती नर्सला बोलावून रुग्णाची फाईल मागवते. 5 मिनिटं फाईलचा अभ्यास केल्यानंतर ती ऑपरेशन थिएटरमध्ये निघते. ऑपरेशनची सर्व तयारी पूर्ण झालेली असते. दुसरीकडे कबीर अजूनही तिथेच उभा असतो. मग तो गाडीत जाऊन बसतो आणि दिल्लीकडे निघून जातो. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.